हरी काका अचानक कुठे गेले? आत्ताच तरी ते वृंदा, तू इथे आता यावेळेला? मी शशांक. काय कोणाला शोधतेस का काय? ते हरी काका हा? हरी काका? हरी काकांना शोधते. बरं ठीक आहे, बघू आपण. पण ऐक, काय वेळ ही एकटी काय? तू बस, गाडीत बस जरा आधी. हा सर, काय अगं काळजी, अगं गाडीत बस वृंदा. वृंदा, गाडीत बस, गाडीत बस. काळजी घेतली पाहिजे ना जरा. एकटी काय भेटेल? तू बस बस बस. हरी काका? बस पुन्हा निसटली. रिलॅक्स रिलॅक्स. तुला पाणी हवंय का? पाणी? नाही नाही नको सर, ठीक आहे मी. बर, आता मला नीट सांग, तू काय करत होतीस या वेळेला? हा? आणि तू काय म्हणालीस ते हरी काकांबद्दल? काय म्हणालीस तू? काय काय झालं? काय झालं ग? तुझा पाठलाग करत होतं का कोणी परत? हा, का तुझ्यावरती हल्ला झाला का? नाही. नाही. हा, बर. अभिमन्यू सरांना माहिती आहे? वृंदा, विश्वास ठेव आणि न घाबरता, मनात कुठलीही शंका किंतु परंतु न ठेवता मला सांग. शशांक सर, मी हरी काकांचा पाठलाग करत होते. एक मिनिट, थांब 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 थांब. तू हरी काकांच्या मागे गेली होतीस, हो ना? बर बर. का 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 म्हणजे? आणि ते काय करत होते या वेळेला घराबाहेर? हेच कळत नाहीये मला. पण आणि आज पहिल्यांदा नाही, मागच्या 2-3 दिवस झालं रोज रात्री बाहेर पडतात ते. मला जरा खटकलं हे, म्हणून मी त्यांचा पाठलाग करत होते. शशांक सर, मला हे काहीतरी बरोबर वाटत नाहीये. म्हणजे मी त्या दिवशी मला माहिती आहे, येड हातातून निसटती या. ते आधी काम पूर्ण होऊन जाईल. कमाल आहे. हरी काका कसे काय आले अचानक पिक्चर मध्ये? आणि काय करत असतील ते रात्री बाहेर पडल्यानंतर? काही कळत नाहीये. आधीच किर्लोस्करांच्या घरात किती विचित्र काय काय सुरू आहे. त्यात हरी काकांचं हे असं वागणं.